नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय आहे बालभारती मराठी आणि यामधील 12वा धडा आहे सलाम नमस्ते. या धड्याच्या खाली जे प्रश्न उत्तर दिले आहेत म्हणजेच त्याचा थोडक्यात आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे कशा पद्धतीने द्यायची आहेत किंवा काय खाली जे व्याकरण दिलेलं आहे, शब्दांशी खेळूया हा जो भाग दिलेला आहे, त्याची सगळ्याची उत्तर अगदी व्यवस्थित आपण बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. म्हणजे इयत्ता 7वीशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली जी कमेंट दिली आहे या कमेंटमध्ये एक लिंक आहे. या लिंकवरती तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला इतर विषयाचे सुद्धा प्लेलिस्ट भेटतील. तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे तो तुम्ही बघू शकता. यामध्ये प्रश्न पहिला, खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. तर आता तुम्ही धडा व्यवस्थित वाचला असाल तर या धड्यामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी रिलेटेड त्यांचे जे गुण दिलेले आहेत हे आपल्याला इथे लिहायला सांगितले आहेत. ओके, चला यामध्ये लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटते. ओके, यावरून त्या लेखिकेचा कोणता गुण दिसून येतो? आस्था आणि परोपकार. नेक्स्ट पुढचा आहे हा प्रश्न, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. आणि या वाक्यावरून ममता आणि मायाळू हे गुण दिसून येतात. प्रश्न मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. यावरून सहानुभूती हा गुण दिसून येतो. आणि पुढे मॅडम, तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती. यातून कृतज्ञता हा गुण दिसून येतो. प्रश्न त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. तर या वाक्यावरून आपल्याला समजतं सहसंवेदना गुण दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न दुसरा, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. आता याच्यामध्ये जुबेदाचा भाऊ जो आहे शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहे. तर त्याचा स्वभावामध्ये प्रामाणिकपणा आहे, तो कष्टाळू आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्यांबद्दल त्याला तळमळ वाटते आणि त्याच्यामध्ये माणुसकी हा सुद्धा गुणधर्म आहे. तर हे आपण शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्य लिहिली. आता प्रश्न तिसरा, शेख मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले. ही घटना तुम्हाला काय शिकवते? आणि उत्तर बघूयात. गरजेच्या वेळी घेतलेले पैसे खर्च भागल्यावर ते पैसे प्रामाणिकपणे परत करायला हवेत. उसने घेतलेल्या पैशांचा व्यवहार हा काटेकोर आणि प्रामाणिकपणे करायला हवा. ज्या हेतूसाठी पैसे उसने किंवा कर्जाने घेतले होते तो हेतू त्या पैशातून पूर्ण व्हायला हवा. तसेच उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञता असायला हवी. हे खूप मोलाची शिकवण जुबेदाच्या कृत्यातून आपल्याला शिकायला मिळते. आता बघूयात प्रश्न चौथा, लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा.
उत्तर, लेखिकेच्या मते तबस्सुम ही गोड मुलगी होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या. तर तबस्सुमकडे बघितल्यानंतर लेखिकेची या अशा प्रकारच्या भावना होत्या. आता विद्यार्थ्यांनो, पुढचा जो भाग आहे हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे, ज्याला आपण म्हणतोया खेळूया शब्दांशी. तर चला सुरुवात करूया. यामध्ये बघा, खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. तर आपण रेग्युलर इंग्रजी शब्द काही वापरत असतो, पण त्याला मराठी भाषेमध्ये काय शब्द आहे हे आपल्याला माहितीच नसतं, आणि म्हणूनच यासाठी हा प्रश्न तुम्हाला इथे ऍड केलेला आहे. तर आता ऑफिससाठी मराठीमध्ये काय असतं? कार्यालय. तर इथं मी लिहिते कार्यालय. दुसरा आहे चेक. चेकला मराठीमध्ये धनादेश असं म्हणतो. त्यानंतर हॉस्पिटलला मराठीमध्ये आपण दवाखाना म्हणतो. ओके. त्यानंतर ॲडव्हान्स. आता सांगा बघू, ॲडव्हान्सला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? ओके, तर ॲडव्हान्सला मराठीमध्ये आगाऊ रक्कम म्हणतात. आगाऊ रक्कम. ऑपरेशनला मराठीमध्ये काय म्हणतात? शस्त्रक्रिया. आणि कॅन्सरला मराठीमध्ये कर्करोग असे म्हणतात. ओके. तर चला, 6ही इंग्रजी शब्दांसाठी मराठी भाषेमधले शब्द काय असणार आहेत हे आपण इथे दिलं आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, आणि असेच तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच करावा. पुढचा भाग आहे विचार करा, सांगा. तर यामध्ये काय बघा, या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. तर हा जो धडा आहे यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावं आलेली आहेत, त्यांचे गुणविशेष दाखवलेले आहेत. तर तुम्हाला त्यातला कोणता आवडला, का आवडला हे लिहायचं आहे. तर इथे मी या पाठामध्ये शेख मोहम्मद ही जी व्यक्ती आहे ही मला आवडलेली आहे, म्हणून मी त्याच्याशी रिलेटेड इथं उत्तर देते. तर बघा उत्तर, या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली, कारण शेख मोहम्मद हा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. आता दुसरं बघा, या पाठातील दुसरी व्यक्तिरेखा मला लेखिकेची आवडली, कारण त्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्या मदत करतात. तर या व्यक्तिरेखा मला या पाठामधल्या आवडलेल्या आहेत. पुढचा बघा, या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. म्हणजे हा धडा समजून घेतल्यानंतर, वाचल्यानंतर आपल्याला या धड्यामधून काय समजतं, काय संदेश मिळतो हे लिहायचं आहे. उत्तर बघा, या पाठातून पुढील संदेश मिळतो: नेहमी सत्याच्या मार्गाने चालावे, लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आपल्या आपल्या परीने प्रयत्न करावा, गरजू लोकांना यथाशक्ती मदत करावी, सहानुभूती व सहसंवेदना मनामध्ये जागृत असावी, आपल्याला जमेल तशी समाजसेवा करावी. आणि त्यानंतरचा बघा, गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत. तर अशा भरपूर सेवाभावी संस्था असतात, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा, म्हणजे आपल्याला नेटवरून माहिती मिळवायची आहे. तर याचं उत्तर मी ऑलरेडी तुम्हाला तयार दिलेलं आहे.
तर कोणत्या कोणत्या सेवाभावी संस्था आहेत बघा. सर रतन टाटा ट्रस्ट मुंबई येथे, जी डी बिर्ला ट्रस्ट, त्यानंतर इन्फोसिस फाउंडेशन, डहाणूकर ट्रस्ट, त्यानंतर आहे महावीर फाउंडेशन, तसेच शिर्डी साईबाबा संस्थान, त्यानंतर सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी ट्रस्ट मुंबई आणि श्री व्यंकटेश निधी. तर या सगळ्या ज्या संस्था आहेत या सेवाभावी संस्था आहेत ज्या गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या आहेत. आता खालील स्वभाव वैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा. तर खाली स्वभाव दिलेले आहेत. गप्पिष्ट, लाजाळू, रागीट, शांत, हजर जबाबी. तर आता तुमच्या आसपास, तुमच्या वर्गामध्ये, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कॉलनीमध्ये अशा स्वभावाच्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची नावे तुम्हाला जस्ट लिहायची आहेत. तर याचा आन्सर ही तुम्ही कंप्लीट करायचा आहे. ओके, सो चला नेक्स्ट बघूयात. खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा. तर इथे आता एक चित्र, छान असं सुंदर मोराचं चित्र दिलेलं आहे, जो की मोर झाडावरती बसलेला आहे, त्याचा पिसारा खाली सोडलेला आहे. तर आपल्याला हे चित्र बघितल्यानंतर आपण काय वाक्य लिहिणार की मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोराचा रंग, मोराचा सुंदर असा पिसारा, त्याचा तुरा मला फार आवडतो. मोर पिसारा फुलवून नाचतो तेव्हा सुद्धा मला ते दृश्य पाहायला फार आवडते. तर अशी थोडक्यात एक दोन वाक्य तुम्ही याबद्दल लिहू शकता. पुढचं वाक्य बघा. इथे हा मुलगा जो आहे हा हातामध्ये फुटबॉल घेऊन थांबलेला आहे आणि त्याच्या कपड्यांवरती चिखलाचे डाग पडलेले आहेत. तर यावरून आपण काय सांगू शकतो किंवा तुम्ही काय भावना व्यक्त करू शकतात की फुटबॉल हा सुद्धा माझ्या आवडीचाच खेळ आहे. फुटबॉल खेळायला मलाही खूप आवडते. फुटबॉल खेळत असताना मी कोणत्याही इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही. जसं की इथं हा मुलगा फुटबॉल खेळत असताना इकडे तिकडे कुठेही त्याने पाहिलेलं नाही. चिखलात सुद्धा तो फुटबॉल खेळलेला आहे आणि त्याच्या कपड्यांवरती चिखलाचे किंवा त्याच्या शरीरावरती, तोंडावरती चिखलाचे सुद्धा चिखलाचे डाग पडले आहेत, तरी त्याने कुठलीही पर्वा न खेळता फुटबॉल हा खेळ अतिशय मनसोक्तपणे खेळलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीची ही जी भावना व्यक्त करणारी वाक्य आहेत ही तुम्ही इथे लिहायची आहेत. देन पुढे खालील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहा. आता योग्य केवल प्रयोगी अव्यय कोणती? याच्यामध्ये काय सुंदर आहे ताजमहाल, त्यानंतर किती जोरात ठेच लागली, आणि किती उंच आहे ही इमारत. मग आपण योग्य केवल प्रयोगी अव्यय काय काय लिहिणार बघा. आहा, काय सुंदर आहे ताजमहाल. त्यानंतर जोरात ठेच लागली की आपण काय म्हणतो, आई ग किती जोरात ठेच लागली. आणि एखादी उंच इमारत बघितल्यानंतर आपण काय म्हणतो, आबा बाबा किती उंच आहे ही इमारत. ओके, तर असे ही व्यवस्थित आपण योग्य केवल प्रयोगी व अव्यय लिहिलेली आहेत. विद्यार्थ्यांनो, याच बरोबर या पाठाचा स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जी लिंक दिली आहे या लिंकवरती क्लिक करून बघा. त्यामध्ये प्लेलिस्ट आहेत. या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हवा असलेला स्वाध्याय तुम्ही बघू शकता. थँक्यू.